लेट्स स्टार्ट नेक्स्ट पॉईंट क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन म्हणजे वेगवेगळे प्लॅन्ट आहेत त्याचं वर्गीकरण केलं जातं. त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्सनुसार वैशिष्ट्ये तपासून वर्गीकरण केलं जातं. मग याच्यात 3 मेथड आहेत महत्त्वाच्या. आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम मेथड आणि नैसर्गिक मेथड आणि फायलोजेनेटिक इव्होल्यूशनचा वापर केला जातो. म्हणजेच प्लॅन्टचा पूर्वीपासून अभ्यास करून त्याच्यात आत्ता कुठले बदल झाले, कुठले नाही, काय इव्होल्यूशन झालं, काय मॉडिफिकेशन झालं, त्याचा अभ्यास केला जातो आणि त्याच्यावरून क्लासिफिकेशन वर्गीकरण केलं जातं. मग तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो, व्हॉट इज क्लासिफिकेशन, एक्सप्लेन टाईप ऑफ क्लासिफिकेशन, किंवा नॅचरल क्लासिफिकेशन सांगा, फायलोजेनेटिक क्लासिफिकेशन सांगा, किंवा आर्टिफिशियल क्लासिफिकेशन सांगा, असा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. तर आपल्याला हे पाहायचं आहे आणि याच्यात फक्त फरक काय आहे ते तुम्ही समजून घ्यायचं. काही ठिकाणी साधर्म्य आहे, काही ठिकाणी फरक आहे, विविधता आहे, व्हेरिएशन आहे. त्याच्यावरून तुम्ही ते प्रश्न समजून घ्यायचा आहे. आर्टिफिशियल म्हणजे काय, नॅचरल क्लासिफिकेशन म्हणजे काय, फायलोजेनेटिक क्लासिफिकेशन म्हणजे काय, याच्यातला फरक जाणून घ्यायचा आहे. सी क्लासिफिकेशन. It is the arrangement of organism or group of organism in a distinct category in accordance with particular and well established plan. म्हणजेच अरेंजमेंट केलेली आहे ऑर्गॅनिझमची. ऑर्गॅनिझम म्हणजेच प्लॅन्टही असतील किंवा ॲनिमलही असतील, पण आपण आता प्लॅन्टच्या संबंधित धडा पाहतो म्हणून प्लॅन्ट समजायचं. इट इज अरेंजमेंट ऑफ ऑर्गॅनिझम ऑर ग्रुप्स इन डिस्टिंक्ट कॅटेगरी. डिस्टिंक्ट म्हणजे योग्य अशा कॅटेगरीमध्ये त्यांची काय केलेली आहे, अरेंजमेंट केलेली आहे विथ पर्टिक्युलर अँड वेल एस्टॅब्लिश प्लॅन. म्हणजे याचा एक प्लॅन बनवलेला आहे, त्याला म्हणायचं क्लासिफिकेशन. दिस क्लासिफिकेशन इज बेस्ड ऑन सिमिलॅरिटीज अँड डिससिमिलॅरिटीज अलॉंग द ऑर्गॅनिझम. म्हणजे सारखेपणा आणि विविधता, सारखेपणा आणि व्हेरिएशन म्हणजे वेगळ्या काहीतरी साधर्म्य आहे आणि काही ठिकाणी वेगळे पण आहे, त्याच्यावरून या ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन केलं जातं. आता एकसारखे ऑर्गॅनिझम्स आहे, एकसारख्या प्लॅन्ट्स आहेत, बरेचसे कॅरेक्टर किंवा थोडेफार कॅरेक्टर एकसारखे आहेत त्या एका ग्रुपमध्ये, थोड्याशा वेगळ्या आहेत त्या दुसऱ्या ग्रुपमध्ये, एकसारख्याच आहेत त्याच्या संबंधित आहेत सगळ्यात त्याच संबंधित. छोटाल्या असतील तर छोटाल्या समजा एका ठिकाणी, सगळ्या मध्यम साईजच्या त्या सगळ्या एका ठिकाणी, जास्त उंच आहे त्या एका ठिकाणी, फुलं येणाऱ्या एका ठिकाणी, फुलं न येणाऱ्या एका ठिकाणी, अशा पद्धतीची अरेंजमेंट केली जाते. फर्स्ट सी आर्टिफिशियल क्लासिफिकेशन. It is the classification that based on few easily observable and non-evolutionary features such as habit, color, form, irrespective of other affinity relationship with other organism. म्हणजेच जास्त रिलेशनशिपही स्टडी केली नाही जात याच्यामध्ये. आर्टिफिशियल क्लासिफिकेशन नॉन इव्होल्युशनरी म्हणजेच त्याच्या उत्पत्तीपासूनचा, म्हणजे त्याच्या सुरुवातीपासून जास्त दिवसाचा अभ्यास केला जात नाही. फक्त त्याच्यात कशाचा अभ्यास केला जातो, हॅबिट, प्लॅन्ट कसं दिसतंय, छोटं आहे मोठं आहे, त्याचा रंग कसा आहे, फॉर्म, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, आणि त्याच्यावरून काय केलं जातं, आर्टिफिशियल क्लासिफिकेशनमध्ये त्याचं वर्गीकरण केलं जातं. मग आता फॉर एक्झाम्पल लिनियस सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. लिनियस या शास्त्रज्ञाने या सिस्टीमचा अभ्यास करून बऱ्याचशा प्लॅन्टचं काय केलेलं आहे, वर्गीकरण केलेलं आहे. आता मग दुसरा भाग आहे नॅचरल क्लासिफिकेशन. याच्यामध्ये कशाचा स्टडी केला जातो, नॅचरल क्लासिफिकेशन. इट इज द क्लासिफिकेशन विच बेस्ड ऑन ऑब्जेक्टिव्हली सिग्निफिकंट रॅदर दॅन बिंग सिलेक्टेड कन्व्हिनियन्स लाईक आर्टिफिशियल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. जे क्लासिफिकेशन आर्टिफिशियल सिस्टीमने केलेलं आहे त्याचा नॅचरल सिस्टीममध्ये वापर केला जात नाही, परंतु ऑब्जेक्टली एखादंच महत्त्वाचं कॅरेक्टर आहे, सिग्निफिकंट आहे आणि डोळ्याला ताबडतोब चटकन लक्षात येतं आहे, कन्व्हिनियन्स पारंपरिक पद्धतीने ते आलेलं आहे, त्यालाच म्हणायचं त्या त्या
कॅरेक्टरिस्टिकचा वैशिष्ट्यांचा आधार घेऊन नॅचरल क्लासिफिकेशन केलं जातं. फॉर एक्झाम्पल तुम्हाला हे उदाहरण लक्षात ठेवावे लागतील. आता आर्टिफिशियलचा एक्झाम्पल कुठला आहे? कार्ल लिनियस लिनियस आर्टिफिशियलचं एक्झाम्पल आहे लिनियस सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. लिनियस सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. तर याचं एक्झाम्पल कुठलं आहे? नॅचरल सिस्टीमचं एक्झाम्पल आहे बेंथम अँड हुकर सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. बेंथम अँड हुकर सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. पुढचा भाग आहे फायलोजेनेटिक. त्याच्या नावातच आहे फायलोजेनेटिक म्हणजे इट इज क्लासिफिकेशन बेस्ड ऑन कॉमन इव्होल्युशनरी डिसेंट. केवळ इव्होल्युशन काय होत गेले, पूर्वीपासून प्लॅन्ट आले, त्याच्यात आत्ता कोणते बदल झाले, पूर्वी कोणते बदल होते, त्याचा बारीक स्टडी केला जातो. त्याला माहिती फायलोजेनेटिक इव्होल्युशन, फायलोजेनेटिक क्लासिफिकेशन. त्याच्यामध्ये इव्होल्युशनचा अभ्यास केला जातोय. फॉर एक्झाम्पल एंगलर अँड प्रांटल ऑफ क्लासिफिकेशन. या शास्त्रज्ञांचे नाव आहेत एंगलर अँड प्रांटल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. इन ह्या सिस्टीममध्ये काय माहिती सांगितली? इन द सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन द टर्म लाईक टेक्सा अँड कॅटेगरीज अँड कॅटेगरीज आर ऑफन यूज. याच्यामध्ये वापरल्या जातात. मग आता टेक्सा कॅटेगरी कुठली आहे, प्लॅन्ट स्पेसिस कुठली आहे, त्याला म्हणायचं कॅटेगरी. आणि टेक्सा म्हणजे त्याचा अभ्यास केला जातो सिस्टमॅटिकचा. ईच कॅटेगरी रेफर्ड ॲज अ युनिट ऑफ क्लासिफिकेशन. याच्यामध्ये युनिट ऑफ क्लासिफिकेशन आहे. टेक्सा म्हणजे सिस्टमॅटिक्सचा अभ्यास केला जातो. क्लासिफिकेशन, नॉमेनिक्लेचर आणि आयडेंटिफिकेशन याचा वापर केला जातो. ईच कॅटेगरी रेफर्ड ॲज युनिट ऑफ क्लासिफिकेशन. ईच कॅटेगरी याच्यामध्ये रेफर्ड काय केली जाते? युनिट ऑफ क्लासिफिकेशन. इन फॅक्ट रिप्रेझेंट रँक अँड कॉमनली टर्म ॲज अ टॅक्सॉन. याच्यामध्ये रँक इट इज रिप्रेझेंट अ रँक. याच्यामध्ये रँक दिली जाते. अँड इज कॉमनली टर्म ॲज टॅक्सॉन. त्यालाच कॉमनली काय म्हणायचं? टॅक्सॉन. मग इथं एक्झाम्पल लिहिलंय फायलोजेनेटिक डिसेंट. फायलोजेनेटिक डिसेंट म्हणजे प्लॅन्ट आधी कोणती होती, त्याच्यात बॅक्टेरिया, नंतर आर्चिया आणि युकॅरियोटा असे स्ट्रक्चर आहे. बॅक्टेरिया म्हणजे छोटाल्या बॅक्टेरिया असतात, आर्चिया म्हणजे थोडासा मोठाला ऑर्गॅनिझम आहे, आणि युकॅरियोटा म्हणजे सेल्युलर स्ट्रक्चर असलेला ऑर्गॅनिझम आहे. प्रोकॅरियोट म्हणजे सिंगल सेल, युकॅरियोट म्हणजे 2 or more सेल असणाऱ्या ऑर्गॅनिझमला काय म्हणायचं? युकॅरियोट.